खंडाळा तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव नायगाव येथून हिंदू बहुजन सन्मान यात्रेला प्रारंभ। यावेळी माननीय आमदार योगेश टिळेकर यांचे स्वागत सातारावासियांच्या वतीने नायगाव येथे ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले। आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। तसेच खंडाळा व फलटण येथील समाज बांधवांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। ओबीसींना सन्मान मिळवून देण्याचे काम करू असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले। आमदार योगेशांना टिळेकर म्हणाले की बहुजन हिंदू समाजाला जागे करण्यासाठी ही यात्रा सुरू केली आहे। यावेळी महाराष्ट्र ओबीसी प्रभारी खासदार संगमलाल गुप्ता, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, रंजनाताई नानी टिळेकर, गीतांजली अभंग, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अनुप सूर्यवंशी, सरपंच स्वाती जामजडे, माजी सरपंच साधना नेवसे, अनिरुद्ध गाडीवर, ऋषिकेश दायगुडे, अनिल कुदळे, हर्षवर्धन शेळके पाटील, अजित जाधव, गिरीश बनकर, शिक्षण आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजातील योगदानाची अखंडता जपण्याची वचनबद्धतेवर भर देते। मी छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो। खरं तर या यात्रेच्या निमित्तानं एक आपण प्रतिज्ञा घेतली, ज्या सावित्रीबाई फुलेंच्या कामानं माझ्या महिला भगिनी सक्षम झाल्या, अंतराळामध्ये पोहोचल्या। माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो। खरं तर या यात्रेच्या निमित्तानं एक आपण प्रतिज्ञा घेतली, ज्या सावित्रीबाई फुलेंच्या कामानं माझ्या महिला भगिनी सक्षम झाल्या, अंतराळामध्ये पोहोचल्या। माझ्या